राज्यात 2 दिवसांनी पावसाचा जोर ओसरणार। किनारपट्टीवरील भागात पाऊस कमी होण्याचा अंदाज। हवामान विभागाचा रायगड आणि साताऱ्याला रेड अलर्ट, तर नाशिक पुण्यासह अन्य जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी। नीट फेरपरीक्षा घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार। गैरप्रकार झाल्याचा अधिकृत पुरावा नसल्यानं न्यायालयानं दिला नकार। राज्य शिक्षण मंडळाच्या सर्व इयत्तांच्या पाठ्यपुस्तकातील मराठी भाषेची तपासणी करावी, राज्य भाषा सल्लागार समितीची मागणी। केंद्रीय अर्थमंत्रालयात अर्थसंकल्पामध्ये अंगणवाडी आणि पोषण योजनेसाठी निधी वाढवण्याऐवजी त्यात 332 कोटींची कपात, यंदा केवळ 21,200 कोटी रुपयांची तरतूद। पुण्यात मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत वाढ, खडकवासला धरण ओव्हरफ्लो, मुठा नदीपात्रामध्ये 2000 क्युसेक्सनं विसर्ग सुरू। चोपडा बस स्थानकामध्ये शाळेच्या वेळेमध्ये बसचं नियोजन करण्याची मागणी, बसमध्ये जागा मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांची कसरत। सावंतवाडीमध्ये विद्यार्थिनीवर वडाचं झाड पडल्यानं मृत्यू, तळवडे गावात पसरली शोककळा। मुरबाडमध्ये महावितरणाच्या भोंगळ